हो, हे शक्य आहे. परिवर्तन. शिक्षणातून समृद्धीकडे. पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर. ते आले, त्यांनी शाहू पॅलेस पाहिला आणि ते शाहू पॅलेसमध्ये रमले. नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त शिक्षणाधिकारी श्री अशोक कुडूस साहेब यांनी 4 डिसेंबर 2025 रोजी रबाळे येथील शाहू पॅलेस शाळेला दिलेली भेट केवळ एक प्रशासकीय पाहणी नव्हती, तर शैक्षणिक उत्कटतेचे एक प्रेरणास्थान ठरली. शाळेच्या परसबागेपासून ते अत्याधुनिक अटल टिंकरिंग लॅबपर्यंतच्या भौतिक सुविधांचे कौतुक करत साहेबांनी सांगितले की शाहू पॅलेस इतर शाळांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. महापालिकेच्या बहुतांश शाळांना सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी उपस्थित राहून ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समर्पित वृत्तीचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. इयत्ता 4थी व 10वीच्या विद्यार्थ्यांशी तब्बल 1 तास संवाद साधून स्कॉलरशिप व करिअर संधींवर मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याबद्दलचा उत्साह आणि आनंद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आपला दिवस सुट्टीमध्ये घालवण्यापेक्षा विद्यार्थ्यांसोबत घालवावा ही कल्पनाच मुळात भन्नाट आहे, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी शाहू पॅलेसच्या संपूर्ण चमूचे कौतुक केले. इथले पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि अगदी लोकप्रतिनिधी माजी महापौर श्री सुधाकरजी सोनवणे यांच्यासह हातात हात घालून उत्तम प्रकारे काम करत आहेत. म्हणून शाळा प्रगतीपथावर आहे आणि शाळा विद्यार्थ्यांना हवीहवीशी वाटणारी बनली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. श्री अशोक कुडूस साहेबांची 4 तासांची अविस्मरणीय भेट आपल्याला हा संदेश देते की शिक्षण म्हणजे केवळ इमारत नाही, तर विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण आणि त्यांना उत्तम भविष्य देण्यासाठी केलेली धडपड होय. प्रशासकीय प्रमुख म्हणून नुसती पाहणी न करता विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांना प्रेरित करणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. प्रत्येक शाळेने आपले वातावरण इतके सकारात्मक ठेवावे की तिथे आलेला कोणताही व्यक्ती, अगदी थोड्या वेळेसाठी आलेला अधिकारीही रमून जावा आणि प्रेरणा घेऊन परत जावा. चला, शाहू पॅलेसच्या या उदाहरणातून प्रेरणा घेऊन आपल्या शाळेलाही विद्यार्थी व शिक्षकांना हवीहवीशी वाटणारी आणि प्रगतीच्या दिशेने झेपावणारी संस्था बनवूया.